नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, अमृत कलश हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाअंतर्गतच आज आपण मुलाखत घेतो आहे. या मुलाखती संबंधितच एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्या वाचनातील काही ओळी मी आपल्याला आज वाचून दाखवणार आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला. ज्येष्ठ नागरिक संघ हे केवळ वयाने वाढलेल्या वृद्धांचे सामाजिक संघटन नसते, तर ते वृद्धत्वावर मात करून चैतन्याने कसे जगावे हे शिकवणारे सांस्कृतिक अभियान असते. कित्येक ज्येष्ठ नागरिक संघाचे उपक्रम प्रशंसनीय असतात. मोफत औषधोपचार केंद्र, सार्वजनिक वाचनालय, निसर्गरम्य परिसरात सहली, तीर्थयात्रा, स्नेहसंमेलन असे अनेक उपक्रम अनेक ठिकाणी राबवले जातात. माझ्या पाहण्यामध्ये साताऱ्यातील एक ज्येष्ठ नागरिक संघ आहे. या संघाने सर्व सभासदांशी संवाद साधून आवाहन केलं की आपण आपल्या संघामार्फत एक ग्रंथ साकार करणार आहोत. त्यासाठी प्रत्येक स्त्री पुरुष सभासदाने आपल्या आयुष्यावर मी कसा घडलो यासंबंधी अनुभव लेखन करायचे. आव्हानाला उदंड प्रतिसाद लाभला. अनुभव लिहिणारे आणि ग्रंथ छपाईसाठी देणगी देणारे हात पुढे झाले आणि एक अनमोल साहित्य लेणे साकार झाले. ग्रंथांचा असा संकल्प ज्येष्ठ नागरिक संघांनी करायला हवा. त्यासंबंधितच एक कविता आहे, ती अशी: येईल साठी येईल सत्तरी, करायचे नाही कुणीच चिंता. येईल साठी येईल सत्तरी, करायचे नाही कुणीच चिंता. प्रत्येक दिवस मजेत जगायचा, वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा, छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? रिकाम टेकडे घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? माणूस आनंदी दिसतो का? श्रोते हो, ह्या ज्या ओळी मी वाचल्या आणि यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली त्या ओळी आहेत घरात एक ग्रंथघर हवे या पुस्तकातल्या, आणि त्याचे लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाटणे. महाराष्ट्रातील एक सुपरिचित नाव, सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, एक उत्कृष्ट वक्ता आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपला हा साहित्य जीवनाचा प्रवास तर आम्हाला जाणून घ्यायचाच आहे सर, पण त्याआधी आपलं बालपण कसं गेलं, आपल्या कुटुंबात कोण कोण होतं आणि आपलं शालेय शिक्षण याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तर त्याबद्दल काय सांगाल? रेवाजी, पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करतो की माझ्या पुस्तकातल्या ज्येष्ठ नागरिक संबंधित आपण ज्या काही ओळी उद्धृत केलेत, सुरुवातीला हे मी सांगेन की ज्येष्ठ नागरिक ही समाजाची चालती बोलती संस्कृती पीठं असतात. अगदी बरोबर. आणि मी नेहमी असं सांगतो की लहान मुलं असतात तेव्हा घरातल्या भिंती बोलक्या असतात, पण ज्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक सन्मानानं जगत असतात त्या घराच्या भिंती भक्कम असतात. क्या बात आहे. आपण येणारा एखादा दसरा आपट्याच्या पानानं साजरा करतो, पाडवा आंब्याच्या पानानं साजरा करतो, पण ज्येष्ठांच्या तळहाताच्या पानानं उभं आयुष्य आपलं साकार आणि संपन्न होत असतं. म्हणून आज ज्येष्ठ नागरिकांच्या या संदर्भातल्या तुमच्या ओळी मला फार भावल्या. आपला प्रश्न, माझं बालपण. माझं मूळ गाव वाई. वाईमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं. त्याच्यानंतर वडील हे सुरुवातीला प्राथमिक शिक्षक होते, नंतर शिकून कष्ट करून ते माध्यमिक शाळेतले शिक्षक म्हणून साताऱ्यात रुजू झाले. आणि मग माझं सगळं शालेय शिक्षण जे आहे ते साताऱ्यातल्या इंग्लिश स्कूलमध्ये सुरू झालं. खरं तर वडील हे मुळात शिक्षक असल्यामुळं त्या कुटुंबातलं सगळं वातावरण माझ्या हे शिस्तप्रिय होतं. आणि वडील हे लिहायचे, ते बोलायचे, ते वक्ते होते, लेखकही होते, आणि कळत न कळत तो संस्कार माझ्यावरही होता. मलाही वाटायचं की आपण वडिलांसारखं बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. मी 9वीला असताना त्यावेळेस एक कादंबरी लिहिली होती. क्या बात आहे. किंबहुना मी 6वी-7वीला असताना सुद्धा छोटी मोठी नाटकं लिहायचो आणि तिथल्या स्टेजवर साकार करायचो. मी ज्या इंग्लिश स्कूलमध्ये होतो, मला अजून तुम्ही विचारलात बालपणातला म्हणून एक छोटासा प्रसंग सांगतो की मी माझा गाव निबंध आला होता आणि मी वाईवरनं नुकताच सातारला आलो होतो, पण ते गाव मला एवढं आवडायचं, तिथली बाग एवढी आवडायची की मी साधारणतः 7वीत असताना 13 पानाचा एक निबंध माझा गाव याच्यावर लिहिलं होतं. आणि त्यातली 8 पानं मी बागेवरती लिहिली होती, कारण ती बाग मला फारच आवडायची. तिथले झोपाळे, घसरगुंड्या
आणि त्या परीक्षेत एवढा मोठा निबंध लिहिल्यामुळं माझे 2-3 प्रश्न राहिले. पण तिथं कप्र कुलकर्णी सर होते, ते मुळात कीर्तनकार होते, फार भावनाशील होते आणि त्यांनी पेपर माझा फडकवला. म्हणले, हे बघा पाटणे, म्हटले, यांनी म्हटले 13 पानं म्हटले निबंध लिहिला आहे, त्यात 8 पानं म्हटले बागेवरती लिहिली आहेत. म्हटले, पाटणे निबंध छान लिहिला आहे, पण एक लक्षात घ्या, परीक्षेच्या काळात बागेत एवढ्या वेळ रेंगाळणं बरं नसतं म्हटले. आणि खरं तर त्या शिक्षकांनी माझी जीवनबाग फुलवली. त्यांचा तो संस्कार असेल, त्यांचं शिकवणं असेल, ते मुळात कीर्तनकार असल्यामुळं मलाही असं वाटायचं की आपण सरांसारखं बोललं पाहिजे, वडिलांसारखं लिहिलं पाहिजे. आणि माझी आईसुद्धा आज 2 कामं करते. एक देवघरात फुलांच्या माळा गोळा करते आज छान, आणि दुसरी गोष्ट तिला वाचनाचा वेळ आहे, आणि तो संस्कार माझ्यावरती पहिल्यापासून आहे. अच्छा, म्हणजे घरातनंच हे संस्कार आलेले आहेत. घरातूनच माझ्यावर संस्कार आलेत. सर, जसं आता आपण बालपणीचा खूप छान किस्सा सांगितलात आणि आता वळूया आपल्या साहित्य प्रवासाकडे. तर याची नेमकी सुरुवात कशी आणि कुठे झाली, आणि आपण ह्या साहित्य क्षेत्रात आल्या तर याची प्रेरणा कोण आहे सर, याबद्दल काय सांगता येईल? प्रेरणा बघायला गेलं तर माझे वडील हीच माझी प्रेरणा आहे. आणि त्यानंतर शाळेतले जे शिक्षक होते, मी आत्ता जे बोललो, की त्यांनी माझ्या शब्दांचं जे कौतुक केलं, त्याने माझा हुरूप वाढला आणि मी लिहित होतो, मी बोलत होतो. पण एक प्रसंग मला आठवतोय, मी एका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये औरंगाबादला एक भाषण केलं. बरं. आणि ते लोकांना इतकं भावलं की मला सांगितलं की तुम्ही त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलं पाहिजे सर, छोटे खाणी का व्हायना, असं ज्येष्ठांच्यावर लिहिलं पाहिजे किंवा मुल्यांवर लिहिलं पाहिजे. आणि मग मी ते एक सुंदर जगण्यासाठी पुस्तक त्यावेळी जन्माला घातलं, त्याचं मिरजेला प्रकाशन झालं. आणि त्यानंतर माझी व्याख्यानाने हे पुस्तक ऐकून कंपनीचे एक मालक, त्यांच्या कानावरती गेलं की हा एक प्राध्यापक बोलतो छान, म्हणून त्याने मला पकडलं, एकदा कोल्हापूरला नेलं आणि माझं एक कॅसेट तयार केलं, ही चैतन्याची शब्द फुले म्हणून. आणि ते कॅसेट त्यावेळीचे जे उपमुख्यमंत्री होते, तर ते मी तासगावला असल्यामुळे माझे त्यांचे तसे जिव्हाळ्याचे संबंध होते, पण त्यांनी ती कॅसेट ऐकली आणि रात्री 11 वाजता मला फोन केला आणि मला म्हणले, सर तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करू का? अरे मी म्हटलं, सर म्हटलं, साहेब म्हटलं, तुम्ही मला ऑर्डर करा, कारण का एक तर गृहमंत्री. नाही म्हटले, एक आहे सर, तुमचं मी व्याख्यान ऐकलं म्हटलं आत्ता त्या कॅसेटवरचं, सर शब्द वाऱ्यावरती उडून गेले. म्हटलं, आबा असे शब्द कसे काय वाऱ्यावरती उडतात? म्हटलं, सर म्हटले, मी एक सांगू तुम्हाला, हे जे तुम्ही बोललात ना म्हटले, ते सगळं लिहून काढा. म्हणजे एक ज्येष्ठ नागरिकांचा पहिला सुंदर जगण्यासाठीचा प्रयोग आणि नंतर ही कॅसेट. मग मी म्हटलं की पैसे लागतात त्याला मोठं पुस्तक करायचं, तर म्हटलं मी RC फंडातनं देईन म्हटले. म्हटलं, हा RC फंड काय असतो? तर म्हणजे तो रेसकोर्स फंड असतो, म्हणजे म्हटलं जे जुगार असतो तो. म्हणले, असू द्या हो, म्हणजे पैसा आपण पुण्याकडे वळवतो ना तो. मग गंमत अशी झाली, मला एक वाक्य ते बोलले आणि मी आज तुम्हाला सांगतो प्रेरणा काय. तुम्ही मला प्रश्न विचारलात. चैतन्याचं चांदणं हे सदर चालू होतं. मी मुलांना छोट्या छोट्या महापुरुषांच्या गोष्टी सांगायचो त्यातनं आणि त्यांची चरित्र मांडायचो. आणि मी त्यांना सांगितलं की मी असं असं लिहितो. मी ते पुस्तक नंतर चैतन्याचं चांदणं जन्माला घातलं, दुसरं पुस्तक. त्याच्या प्रकाशनाला प्राचार्य शिवाजीराव भोसले आबा आले, पण आबा एक वाक्य त्यात छान बोलले. म्हणले, सर हे सगळे जे महापुरुष आहेत किंवा माणूस आहे, माणसाला मृत्यू असतो आणि ग्रंथांना आयुष्य असतं. तिथून मग तो हा प्रवास सगळा सुरू झाला. तो अगदी 23-24 पुस्तकांच्या पर्यंत सुरूच राहिला सगळा. सर, जसं आपण आता आपल्या लेखन प्रवासाबद्दल बोलतो आहे, तर आपल्या आयुष्यातील कोणत्या घटनांनी किंवा एक असे काही व्यक्ती असतात की त्यांनी खूप प्रभाव टाकलेला असतो आपल्या आयुष्यात, तर ते सर त्या जर मुख्य व्यक्तींचा जर उल्लेख करायचा असेल की मी यांच्यामुळे या लेखनाकडे वळलो, तर त्यांच्याबद्दल काही सांगता येईल का? खरं तर मी ज्या काळामध्ये खांडेकरांचं वाचत होतो, शिवाजी सावंतांचं मृत्युंजय वाचत होतो, कारण बालवयामध्ये आम्हाला सगळ्यात वडिलांनी लळा कसला लावला असेल तर तो पुस्तकांचा लावला. आम्ही पुस्तकामध्ये रमून जायचो. म्हणजे आमच्या घरामध्ये मी नेहमी सांगतो की तुमच्याकडे TV असेल, फ्रीज असेल, तुमच्या घराला घर पण येतं, पण चांगलं पुस्तक घराला शहाणपण देतं. पुस्तकांचा लळा माझ्या वडिलांनी, आणि त्यानंतर ज्या शाळेत मी होतो तिथले शिक्षक जे काही उपक्रम राबवायचे, माझ्या स्वतःच्या शाळेमध्ये एक छान ग्रंथालय होतं आणि तिथं एक त्रिकोणी अशी उंच अशी एक प्रतिकृती होती छान, की तिन्ही बाजून अशी पुस्तकं, तिथले लेख, मुलांची चित्र
आणि आम्हा सगळ्या मुलांना त्याचं एक वेगळं आकर्षण वाटायचं. अच्छा. म्हणून माझी शाळा आणि माझं घर हे खऱ्या दृष्टिकोनातून माझ्यावर संस्कार. आणि त्यानंतर महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा काही शिक्षक आलेच. मी मुळातच म्हणजे बापूजी साळुंखे असतील, हनुमंतराव पाटील असतील, KP कुलकर्णी असतील, डॉक्टर शिवाजीराव चव्हाण असतील, या मंडळींनी मला खरं तर अधिक प्रेरित केलं. सर, आजपर्यंत आपण बरेच ग्रंथलेखनाने बऱ्याचशा कादंबऱ्या पण लिहिल्या आहे. त्यामध्ये शेकोटी झालं, ग्रंथ आमुचे साथी, स्वरगंगेचे काठी, 6वे सुख, जगाच्या कल्याणासाठी, स्वयंशिल्पी, सुंदर जगण्यासाठी आणि असे बरेचसे आहेत. पण मला इथे जेव्हा वाचताना लक्षात आलं 6वे सुख आणि सुंदर जगण्यासाठी हे जे आपण असं समर्पक हे जे शीर्षक, मला तर पहिले हे विचारायचं आहे की हे शीर्षक आपल्याला सुचलं कसं आणि ह्या पुस्तकांबद्दल, याचा विषय काय, त्याचा गाभा काय, याबद्दल थोडक्यात काय सांगाल? तुम्ही पुस्तकांची नावं वाचलीत आणि नावातलं नाविन्य तुम्ही मला विचारता. मी खरं सांगेन, मी 6वं सुख पुस्तक जे लिहिलं, एक शांता शेळकेंचा 6वं सुख नावाचा एक लेख होता. बरं. आणि त्यांनी 6वं सुख काय, तर मुळात सांगतो मी ह्या पुस्तकाचं नाव का दिलं, की एक म्हण आहे अशी म्हणे चीनमध्ये, आणि तो सांगतो की शुभेच्छा देताना तुम्हाला 6वं सुख मिळू द्या, 7वं सुख मिळू द्या, अच्छा. 8वं सुख मिळू म्हणजे द्या. ते सुखाचंही त्यांनी नंबरिंग केलेलं आहे. नंबरिंग. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल की पाटणे ठीक आहे 6वं, पण 5 सुख कुठली आहेत? माझ्या मनात हा प्रश्न आलाच होता. तर 5 सुख असं असतं की पहिलं सुख त्यांनी असं सांगितलंय की माणसाचं आरोग्य सगळ्यात महत्वाचं, ज्याच्यावरती आयुष्याची इमारत उभी असते, ते आरोग्य संपन्न असलं पाहिजे. मी सुंदर जगण्यासाठी मध्ये आरोग्यावरती मी लिहिलंय. मी कदाचित आपला प्रश्न आला तर ते सांगेन तिथं. पण पहिलं जे असते ते आरोग्य. दुसरी गोष्ट, आपल्याला संसार सजवायचं संपत्ती लागते, पैसे लागतात. पण पहिलं सुख आहे चांगलं आरोग्य, दुसरं सुख आहे संपत्ती असावी, तिसरं सुख असतं आपल्याला सन्मान आहे. आपल्याला एक आत्मसन्मान असतो ना, तो प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असतो. म्हणून तो आत्मसन्मान हा जो असतो तो तिसरं सुख असतं. चौथं सुख कुठलं असतं, तर आपल्याला साथीदार चांगला मिळावा. म्हणजे पती असेल तर पत्नी मिळावी, पत्नी असेल तर पती. कारण जीवनातल्या आपल्या लढाया एकमेकाला लढायच्या असतात. दोघं जर एकमेकाला समंजस असेल तर आपण सहज जिंकू शकतो आयुष्यातल्या अर्ध्या लढाया. पण आपलं नाही टोनिंग जमलं तर आपण एकमेकाशीच लढण्यात अर्ध आयुष्य घालवतो. हो, म्हणून मग 5वं कुठलं, तर मग चांगली मुलं. आता तुम्ही म्हणाल की बाद झालं की सर, म्हणजे आरोग्य, संपत्ती, सन्मान, चांगला साथीदार, चांगली मुलं, याच्यापेक्षा आणखीन काय? पण तो चीनमधला माणूस असं सांगतो 6वं सुख कोणतं, तर तू तुझ्या प्रयत्नाच्या पाऊलवाटेनं चालत राहा. एक दिवस एक क्षण तुझ्या आयुष्यात असा येईल की तुझ्या साऱ्या जीवनाला चैतन्याचा गंध देईल, आणि असा क्षण येऊ दे तुझ्या आयुष्यात आणि तुला ते 6वं सुख आहे. आणि मला असं वाटतं की अचानकपणे आपल्या हातात पडलेलं चांगलं पुस्तक हे आपल्या जीवनातलं 6वं सुख असतं. म्हणून ते 6वं सुख. आणि त्या पुस्तकामध्ये मला आवडलेली पुस्तकं, मला आवडलेली माणसं, मला जी साहित्य संमेलनाची गोडी असते, ते सगळं. आता ते पुस्तक पुणे विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये आहे. म्हणजे BCom-BAच्या मुलांसाठी त्यातला 6वे सुख हाच धडा अभ्यासाला आहे. पण 6वं सुख ते. आणि मग त्याच्यात मला कुठली पुस्तकं अशी 6वे सुख वाटली की जी माझ्या अचानक तो सगळा सांगितलं. आणि सुंदर जगण्यासाठी हा तुमचा दुसरा प्रश्न होता. खरं ते पुस्तक मी उजेडाचा वासा म्हणून लिहिलं होतं, आणि प्रकाशकांना असं वाटलं की उजेडाचा वासा, कारण म्हणजे त्याचं शीर्षक पहिले ते होतं. तात्यासाहेब शिरवाडकर जे होते, त्यांनी एक कविता लिहिली होती, या बसा थोडं तरी हसा, काळजामध्ये जपा उजेडाचा वासा. आणि मग मला असं वाटायचं, या बसा थोडं तरी हसा आणि काळजामध्ये जपा उजेडाचा वासा. मग उजेडाचा वासा म्हणजे चांगला विचार जपायचा. कारण तात्यासाहेबांच्या कवितेतनं कित्येक वेळा चांगली प्रेरणा मिळते. म्हणजे मी नेहमी सांगतो, माझ्या ग्रंथात लोक असं म्हणतात की तुमच्याकडे खांडेकरांची कोटेशन आणि शिरवाडकरांची कोटेशन तुमच्याकडे जास्त असतात. खरं तर मी असं मानतो की, म्हणजे तात्यासाहेब असं म्हटले, मी चैतन्याचं चांदणं जे लिहिलं तर ही प्रकाशाचं देऊळ आहे, असं प्राचार्य भोसलेंनी मला व्याख्यानात सांगितलं होतं. आणि तात्यासाहेबांनी त्या संदर्भात एक इतका सुंदर विचार दिला होता की महापुरुषांचं आयुष्य किंवा चांगलं पुस्तक हे प्रकाशाचं देऊळ असतं. ह्या देवळात कसं जायचं, 2 ओळी छान तिने सांगितलं. आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय. म्हणजे तुम्हाला आकाशाचं मन कळायचं असेल तर वाऱ्यासारखं मुक्त व्हावं लागतं. म्हणून त्याने असं लिहिलं, आकाशाचं मन कळत नाही
वराहून मुक्त झाल्याशिवाय आणि प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवाहून भक्त झाल्याशिवाय. वा. आणि भक्त कसा पाहिजे? दिवाहून भक्त. दिवा याचा अर्थ डोळस. आपल्याकडे 2 प्रकारचे भक्त आहेत, राजकारणात नाहीत, अवतीभोवती सुद्धा. एक डोळस असतो आणि एक अंधा असतो. म्हणून दिव्यासारखं भक्त व्हा. आणि ग्रंथ तुम्हाला दिव्यासारखं भक्त करतात. वा. म्हणून मी सुंदर जगण्यासाठी मध्ये ते उजेडाचा वासा दिलं. पण माझ्या प्रकाशकाने असं म्हटलंय त्यात एक लेख सुंदर जगण्यासाठी होता. मग हे आपण नाव देऊया का? मग सुंदर जगण्यासाठी म्हणजे काय लागतं? सुंदर जगण्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं तुम्हाला आरोग्य हा पहिला टप्पा असतो. बरोबर. आरोग्याला शब्द कुठला आहे आपल्याकडं? इंग्रजीमध्ये हेल्थ आहे. आता हेल्थचं स्पेलिंग काय? HEALTH. बरोबर. आता पहा, सुंदर जगण्यासाठी आपल्याला कित्येक वेळा असं वाटतं की माझ्याकडे संपत्ती पुष्कळ असली की मी सुखी आहे किंवा माझं जगणं सुंदर आहे. चूक. संपत्तीचा प्रभाव म्हणजे सुंदर जगणं नाही. एखाद्याला वाटतं मी आजारी आहे, नाही म्हणजे माझं जगणं सुंदर आहे, नाही. आजाराचा अभाव म्हणजे सुद्धा सुंदर जगणं नाही. म्हणजे सुंदर जगणं म्हणजे काय? सुंदर जगणं म्हणजे तुमची मनस्थिती उत्तम असणं, तुमचं संतुलन मनाचं उत्तम असणं, तुमची वैचारिक पात्रता उत्तम असणं, तुमची वैचारिक बैठक छान असणं. आणि मग याच्यावरती सगळी आरोग्य, जसं व्यक्तीला आरोग्य आहे तसं समाजाला आरोग्य आहे. म्हणजे इथे असं म्हणता येईल की मानसिक स्वास्थ्य करेक्ट. महत्वाचं आहे. करेक्ट. अगदी बरोबर. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आज या मुलाखतीचा पहिला भाग आम्ही प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.